आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. श्रोते, शासन प्रशासन सरकारच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात येतात आणि सर्वसामान्य जनतेला या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन प्रशासन सरकार त्यांच्या माध्यमातून काही ना काही उपाययोजना करीत असतात. विशेष म्हणजे 28 जून हा राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान हे आपल्या संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणार आहे आणि पल्स पोलिओच्या माध्यमातून भारतामध्ये एकही आपला बालक हा पोलिओने ग्रस्त नसावा, पोलिओमुक्त भारत व्हावा यासाठी आपल्या माध्यमातून वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी आहेत, कार्यालय आहेत, त्यांच्या माध्यमातून ही उपाययोजना राबविली जाते. आणि 28 जून या पल्स पोलिओ अभियानाच्या अंतर्गत आज आपण या विषयाच्या अनुषंगाने आपण या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी काय काय उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून काय काय ठोस पावले उचलले गेलेली आहे, पूर्वनियोजन कसं आहे या संदर्भात इत्थंभूत माहिती घेण्यासाठी आपण डॉक्टर हनुमंत रिठे सर आरोग्य अधिकारी आहेत आणि सोबतच डॉक्टर संतोष नवले सर जिल्हा माता बालरुग्णालय अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आणि डॉक्टर बालाप्रसाद कुंटुरकर सर उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका असे तिन्ही सर्व अधिकाऱ्यांचं मी माझ्यातर्फे आणि माझ्या आकाशवाणीच्या सर्व परिवारातर्फे आपलं स्वागत करतो. सर, सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. जसं रिठे सर, नवले सर आणि कुंटुरकर सर, तुम्ही तुमच्या विभागाच्या माध्यमातून पल्स पोलिओ मोहीम राबवण्यासाठी काही काही उपाययोजना गेलेल्या आहेत, त्या संदर्भात आपण बोलूया. सुरुवात आपण करूया रिठे सर आपल्याकडून. सर, आपण वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून आहात आणि ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे आणि सामान्य माणसाचा संबंध आपल्यासोबत येत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला एक आशा अपेक्षा असते की जर मी वैद्यकीय अधिकाऱ्याला भेटलो तर माझ्या जे काही समस्या आहे आरोग्याचं तर ते समस्या सुटेल आणि ते मला योग्य मार्गदर्शन करेल. जो विषय आपला आहे की सर 28 जून हा आपला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम, त्या अनुषंगाने सर एक वैद्यकीय अधिकारी म्हणून काय उपाययोजना केल्या गेलेल्या आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून? त्यासाठी महापालिकेमध्ये 28 जून या दिवशी पल्स पोलिओची मोहीम याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये पण 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओच्या डोस पाजण्यासाठी कार्यक्षेत्रामध्ये आपण 285 बूथची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अच्छा. त्या ठिकाणी 0 ते 5 वर्ष वयोगटातील लाभार्थ्याला आपल्या घराजवळ लसीची सोय करण्यात आलेली आहे. बरं, तर मला अजून एक प्रश्न सांगा सर की शहरी आणि ग्रामीण भागातले वेगवेगळे प्रश्न असतात सर. शहरी भागाच्या माध्यमातून काय कुठे कुठे बूथ लागणार आहे, कसे कसे लागणार आहे आणि त्यासाठी किती लोकांची तुमची टीम कार्यरत आहे? यासाठी आपण महापालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे 285 बूथची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रत्येक बूथवर 3 कर्मचारी या प्रमाणात आपण जवळपास 855 कर्मचाऱ्याची आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. अच्छा. त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी 60 सुपरवायझरची आपण त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 40 वैद्यकीय अधिकारी यांची आपण त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 200 लाभार्थी या प्रमाणात आपल्या जवळची अंगणवाडी असेल किंवा आमचे महापालिकेचे सर्व दवाखाने त्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी जे आम्ही नियुक्ती केलेली अगोदर शोधून ठेवलेले जे की त्या ठिकाणी अगोदर पल्स पोलिओचे बूथ होते असे एकूण 285 बूथची व्यवस्था महापालिका कार्यक्षेत्रामध्ये करण्यात आलेली आहे. अच्छा. सर, आता आपल्याशी ती मी संवाद साधतच राहणार आहे. आता आपण डॉक्टर संतोष नवले सरांशी बोलूया. सर, शहरी भागातली लसीकरण मोहीम आपण बघतोय, सगळी व्यवस्था असते, सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात. सर, ग्रामीण भागाचं चित्र थोडंसं वेगळं आहे. तिथे प्रश्न समस्या थोड्या वेगळ्या असतात. कधी कधी तिथे दळणवळणाचं साधन नसतं, खेड्या तांड्यावरपर्यंत पोहोचणे तेवढं सोपं नसतं. तर ग्रामीण भागातील लोकांसाठी, तिथल्या मुलांसाठी, त्यांच्या परिवारासाठी, या बालकांसाठी काय उपाययोजना केल्या गेल्या आणि काय काय पूर्वतयारी झाली आहे तुमची? सर, की ही जी पल्स पोलिओची मोहीम आहे ही आपण 1995 पासून आपल्या राज्यामध्ये राबवतो आणि 2011 नंतर आपल्या राज्यामध्ये नाही, इव्हन आपल्या देशामध्ये एकही पोलिओचा रुग्ण आढळून आलेला नाही. बरोबर. आणि 2014ला जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्याला पोलिओ निर्मूलनाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे, WHO. तर त्या अनुषंगाने तरीही प्रिकॉशन म्हणून आपण दरवर्षी ही मोहीम आपल्या देशामध्ये राबवत असतो. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 28 जून रोजी रविवारी आपण ही मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवतोय. ग्रामीण भागामध्ये 0 ते 5 वर्षाखालचे अपेक्षित आमचे लाभार्थी साधारण 2.5 लाख आहेत आणि त्या सर्वांना आम्ही त्या दिवशी डोस देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही 165 पर्यंत लाभार्थी असतील तर त्या ठिकाणी 2 सदस्यांचा एक बूथ आम्ही तयार केलेला आहे. असे आम्ही
1064 बूथ तयार केलेत. ज्या ठिकाणी 165 ते 250 पर्यंत लाभार्थी असतील त्या ठिकाणी 3 सदस्याचा आम्ही एक बूथ केलेला आहे आणि 1219 असे आम्ही बूथ तयार केलेले आहेत. असे एकूण 2283 बूथ आम्ही ग्रामीण भागासाठी तयार केलेले आहेत. त्यासाठी साधारण 5743 एवढं अपेक्षित आमचं मनुष्यबळ असणार आहे त्या ठिकाणी आणि प्रत्येक 5 बूथच्या मागे एक पर्यवेक्षक असणार आहे. असे 505 पर्यवेक्षक आम्ही त्या ठिकाणी नेमणूक त्यांची केलेली आहे. अच्छा सर, जसं म्हटलं की मी ग्रामीण भागामध्ये बरेच आता खेड्या तांड्यामध्ये तिथपर्यंत गाडी घोडे जात नाही, पायी जावं लागतं आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी. तर अशा अवस्थेमध्ये काय उपाययोजना केल्या गेल्या? ज्या ठिकाणी आता तुरळक वाड्या वस्त्या आहेत, ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी आम्ही 145 मोबाईल टीम केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 सदस्य असणार आहेत आणि त्यांच्याकडे व्हेकल कंपल्सरी असणार आहे, त्यांची गाडी असणार आहे. त्याच्यावर ते त्यांचं व्हॅक्सिन कॅरियर घेऊन त्याच्यामध्ये लस घेऊन त्या ठिकाणी जाऊन ते जागेवरच त्यांचं लसीकरण करणार आहे. त्याचबरोबर जे बस स्थानक आहे किंवा रेल्वे स्टेशन असतात त्या ठिकाणी आम्ही ट्रान्झिट टीमची व्यवस्था केलेली आहे आणि अशा 130 ग्रामीण भागामध्ये ट्रान्झिट टीम आम्ही तयार केलेली आहे. म्हणजे एकंदरीत सर कोणत्याही व्यक्तीला त्रास होणार नाही त्याच्यापाशी ही सुविधा पोहोचली पाहिजे या पद्धतीने उपाययोजना करण्यात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याशिवाय सर जर समजा याच्यातून पण काही लाभार्थी जर सुटले तर ही 28 तारखेनंतर पुढच्या 3 दिवस आयपीपीआयची मोहीम, गृहभेटीची मोहीम आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 5 दिवस राबवणार आहोत. आता ग्रामीण भागामध्ये जे आपण 5 दिवस ही मोहीम राबवणार आहोत त्याच्यामध्ये आपण अपेक्षित 5,16,000 घरं आपल्याला त्यामध्ये गृहभेटी आपल्याला करायचं. माझा हाच प्रश्न होता, काही लोक जर वंचित राहिले 28 तारखेला किंवा काही कामानिमित्त कोणी घराबाहेर असेल, कोणी गावाला गेलं असेल, तर अशा लोकांसाठी 28 तारखेनंतर 5 दिवसाचं कसं नियोजन आहे आणि काय काय त्याच्यामध्ये? सर याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 3 दिवसासाठी नियोजन असतं आणि शहरी विभागामध्ये 5 दिवसासाठी नियोजन असतं. तर ग्रामीण भागामध्ये एका टीमला आपण साधारण 100 ते 125 घरं रोज होतील याप्रमाणे नियोजन केलेलं आहे आणि शहरी भागामध्ये 150 ते 200 घरं होतील याप्रमाणे नियोजन केलेलं असतं. त्यासाठी आपण 2086 एवढ्या टीम आपण नेमलेल्या आहेत आणि त्याच्यावर पर्यवेक्षक 555 त्यांची नेमणूक आपण त्या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारे 0 ते 5 वर्षातील जिल्ह्यातील एकही बालक लाभापासून वंचित राहणार नाही यासाठीची सर्व तयारी ही शहरी भागात आणि ग्रामीण भागात आम्ही पूर्णपणे केलेली आहे. छान. मी विटे सर आपल्याला एक प्रश्न विचारतोय. असं बघतोय आपण जवळपास आता आपण आपल्या जिल्ह्यामध्ये फिरतो, गावाखेड्या तांड्यामध्ये फिरत असतो, बरेच वेळा बेघर असलेले लोक पण असतात जे आपले कुटुंब रस्त्याच्या कडेला टेंट टाकून असतात प्रवास करताना. तर अशा लोकांसाठी काय उपाययोजना केली गेली? आपल्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जे रस्त्यावर टेम्पररी टेंट टाकून लोक रस्त्याच्या बाजूला राहतात त्यासाठी आमच्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण 13 मोबाईल टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ती मोबाईल टीम त्या ठिकाणी पाहून त्या ठिकाणचे 0 ते 5 वर्षीय वयोगटातील लाभार्थ्यांना आपला पोलिओचा डोस देणार आहे. डॉक्टर बालाप्रसाद कुंटुरकर सर आपल्यासोबत आहेत आणि उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून सर कार्यरत आहे. आपण असं बघतोय की सर कोणत्याही कामाचे नियोजन करताना अनेक समस्या प्रश्न येत असतात, पण प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपली एक टीम काम करत असते. तर मग टीमच्या माध्यमातून कसं तुम्ही ते नियोजन करता, त्याचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी अंतर्भूत ठेवता आपण आपल्या? सर, महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आमचे जे काही वरिष्ठ आहेत, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त सर, ही अशी आमची वरिष्ठांची टीम आहे. आणि राज्य शासनाकडनं जे काही राष्ट्रीय कार्यक्रम राबवत असताना जे काही निर्देश आम्हाला येत असतात ते आम्ही सर्वप्रथम मान्य आयुक्त डोईफळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ही कार्यक्रम राबवले जातात. आणि परवाच 2 दिवसापूर्वी टास्क फोर्सची मिटिंग झाली आणि शहरातील सगळे जे काही मान्यवर लोक, महापौर आदी नगरसेवक या सगळ्यांना आपण बोलावून आपण आधी अवेअरनेस करतो, त्यांना सगळी कल्पना देतो की आपल्या शहरामध्ये हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवत आहोत तेव्हा तुमच्या अधीनस्थ जे काही आपल्या ओळखीचे गल्लीतले नगरसेवकांचे जे काही मतदार लोक आहेत त्यांना तुम्ही अवेअरनेस करावं आणि नगरसेवकांनी ज्या दिवशी पोलिओचा कार्यक्रम आहे त्या दिवशी त्या बूथवर येऊन लोकांना आवाहन करावं आणि हा पोलिओचा कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही या माध्यमातून हळूहळू पुढे पुढे सरकत असतो. बरं, कुंटुरकर सर, अजून एक प्रश्न असा विचारत होता. पल्स पोलिओ मोहीमच्या अंतर्गत ज्यांचं लसीकरण झालं आहे
यांच्या ओळखण्यासाठी काय आपण उपाययोजना केलेल्या हा सर, डॉक्टर रिठे सरांनी आणि नवले सरांनी जी सांगितलंय की पल्स पोलिओचा पीपीआय आणि आयपीपीआय आहे? म्हणजे एक दिवस बूथवरचा कार्यक्रम आणि पुढचे कार्यक्रम गृहभेटीचे असतात. बरोबर, डोर टू डोर. तर डोर टू डोर. तर त्या कार्यक्रमामध्ये पीपीआयच्या दिवशी जो कार्यक्रम आपण लाभार्थ्यांना 0-5 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना जे डोस पाजतो ते पाजल्यानंतर त्या बाळाच्या डाव्या हाताच्या करंगवर आपण मार्किंग केलेली असते. अच्छा. आणि ही मार्किंग जेवढे काही लाभार्थी आपल्याला पोलिओच्या दिवशी रविवारी पूर्ण पितील त्यातले काही उरलेले असतील, शिल्लक राहिले असतील काही कारणास्तव, जेव्हा आमच्या टीम्स डोर टू डोर त्या घरांना भेटी देतील तेव्हा 5 वर्षाखालच्या मुलांचे जेव्हा शोध येतील, ज्यांना कोणाला लाभार्थ्यांना हा डोस मिळालेला नाही, तो शोधण्यासाठी आम्हाला मदत होते. आणि ज्या बाळाच्या डाव्या हाताच्या करंगीवर मार्किंग केलेली आहे त्या बाळानं त्या दिवशी पीपीआयच्या दिवशी डोस पिलेला आहे. आणि एखादं मूल जर त्या घरामध्ये मार्किंग नसलेलं सापडलं तर त्या मार्किंग नसलेल्या मुलाला किंवा त्याच्या नातेवाईकांना या पोलिओच्या डोसच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती सांगून आरोग्यासंदर्भातली राहिलेल्या बाळाला आम्ही डोस पाजणार आमची टीम आणि नंतर त्या बाळाच्या हातावर मार्किंग करणार. म्हणजे त्या घरात पूर्णतः 5 वर्षाखालच्या सगळ्या मुलांनी ही पोलिओची डोस घेतलेली आहेत, याच्यातून हे निष्पन्न होत आहे. एकंदरीत मग यासाठी सर किती बूथ आहेत, किती लोक कार्य करणार आहेत, या माध्यमातून आतापर्यंत जसं मागच्या वर्षीचा आपला रिझल्ट चांगला आलेला आहे की मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होता, तर यावर्षी बूथवर लहान बाळच्या सोबत त्याची आई येणारच आहे किंवा त्याचे वडील येणार आहे किंवा मग कोणी वरिष्ठ येत असेल, नातेवाईक कोणी काही गोष्टी तब्येतीचं कोणाला चक्कर येऊन पडू शकते, कोणाचं काहीतरी होऊ शकते, तर अशा लोकांना सांभाळण्यासाठी आपल्या माध्यमातून काय उपाययोजना केली गेली आहे? म्हणजे ऑन टाइम जर कोणाची तब्येत बिघडली, काय झाली, तर अशी काही उपाययोजना केली आहे का आरोग्याच्या विभागाच्या माध्यमातून? अचानक जर समजा एखाद्या बाळाची तब्येत बिघडलीच, पण हा जो पोलिओचा कार्यक्रम आहे आणि पोलिओच्या ह्या औषधापासून कुठल्याच प्रकारची आपत्ती निर्माण होईल अशा प्रकारचा हा डोस नाही आहे. त्यामुळे ह्या डोसचे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाहीयेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपत्तीचं म्हणजे होईल याची काही म्हणजे विचार करण्याची आवश्यकता नाहीये. जरी समजा एखाद्या वेळेस त्या बाळासोबत कोणी आजारी व्यक्ती आलेली असेल त्या बाळाला घेऊन, ते जर आजारी असतील तर आमच्याकडे 108 नंबरचे अँब्युलन्स आहेत. अति प्रमाणामध्ये जर काही जोखीम निर्माण झालीच तर त्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटल किंवा विष्णुपुरीला रेफर करतो किंवा स्थानिक लेवलला आमचे काही जेवढे दवाखाने आहेत, वैद्यकीय अधिकारी प्रत्येक ह्या पोलिओ कार्यक्रमामध्ये वैद्यकीय अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी नेमलेलेच आहेत, ते सुद्धा कार्यरत असल्यामुळे अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून ही काही योजना आपण केलेली आहे. एकंदरीत सर असं बघता येतं आपल्याला की आपल्या भारत देशामध्ये शासन प्रशासन सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात आणि 28 जून म्हणजेच राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते. कारण आता सरांनी जसं सांगितलं की नवले सरांनी सांगितलं की भारत ऑलरेडी आपला पल्स पोलिओमधून मुक्त झालेला आहे आणि WHO माध्यमातून आपल्याला ते सगळं स्पष्टपणे सर्टिफाईड झालेलं. आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील त्यांच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की आपल्याला भारत देश पोलिओ मुक्त करायचा आहे आणि ते झालेलं आहे. तर त्यासाठी आपल्यासारखे जे क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी आहेत किंवा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी आहेत, कर्मचारी, सगळ्यांचा सहयोग खूप महत्वाचा असतो सर. कारण एकट्याचं काम नाहीये, हा आपला सगळ्यांचा सामूहिक जबाबदारी असं म्हणायला हरकत नाही. तर 0 ते 5 वयोगटातील जे आता बाल आहे त्या बालकांना परत पोलिओची डोस देण्याची जी मोहीम आता सुरू होणार आहे 28 जून पासून आणि नंतर 5 दिवस सलग काही जे आपल्याकडे राहिलेले असेल बाळ ज्यांना पोलिओचा डोस देण्यात आला नाही अशा लोकांसाठी डोर टू डोर व्हिजिट करून पल्स पोलिओची डोस देण्यात येणार आहे. सर यांचं रेकॉर्ड कसं मेंटेन केलं जाते आणि आतापर्यंत मागच्या वर्षीची काही संख्या सांगता येईल का किंवा मग यावर्षी आपण किती बाळांना देऊ शकतो, काही संख्या सांगता येईल का या संदर्भात? याच्यासाठी सर आम्ही मागच्या वेळेस 2024ला ही मोहीम झालेली आहे. त्यावेळेस आपण कार्यक्षेत्रातील 92,845 लाभार्थ्यांना जे 0 ते 5 वयोगटातील आहेत त्यांना पाजण्यात आलं होतं. जे काही लाभार्थी राहिले असतील घरोघरी जाऊन आम्ही 1,45,151 एवढ्या घरी जाऊन आम्ही लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना तो डोस देण्यात आलेला आहे. अच्छा, म्हणजे सर शहरी भागाचा संख्या वेगळी आणि ग्रामीण भागाची संख्या की एकूण संपूर्ण संख्या? नाही, महापालिका क्षेत्रातील हे 1,45,000 हे घर आहे. अच्छा, आणि त्या घरोघरी जाऊन आम्ही हे जे काही लाभार्थी रविवारच्या दिवस घेतले नाही, राहिलेले असतील, चुकून म्हणा बिमार असतील, काय कारणास्तव त्या दिवशी रविवारी घेऊ शकले नाही, याच्यासाठी आम्ही सलग 5 दिवस घरोघरी जाऊन हा पोलिओचा डोस देतो. तसे 1,45,000 घरी आम्ही गेल्या वर्षी डोस देण्यात आलेला आहे. कुंटूरकर सर, या व्यतिरिक्त अजून काय आपण सांगू शकता या पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगाने? पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगानं मी जनतेला असं एवढंच आवाहन करू शकतो की ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या जाते आणि हा जो कार्यक्रम आहे तो मुलांना अपंगत्व येऊ नये भविष्यामध्ये, हा त्यामागचा मोठा उद्देश आहे. आणि जे की आपण
पोलिओमुक्त पूर्ण भारत झालेला असताना सुद्धा ह्या मध्ये मध्ये जे आपण पोलिओचे कार्यक्रम घेत असतो त्याचा उद्देशच हा असतो की बाहेर देशातून उदाहरणार्थ आपले शेजारी या ठिकाणी पूर्णतः पोलिओ मुक्तीचा कार्यक्रम झालेला नाहीये. अच्छा. आणि तिथून येणारे जे काही यात्रेकरू जर समजा त्यांनी पोलिओचा व्हायरस आपल्या भारत देशामध्ये आणला आणि एखाद्या पोलिओचा डोस न मिळालेल्या नवजात बालकाला जर त्याचा संसर्ग झाला तर त्याच्यावर पोलिओचा घाला पडू नये म्हणून आपण हे जे पोलिओचा कार्यक्रम करतो या माध्यमातून सगळेच भारत देशातले लाभार्थ्यांना एकाच दिवशी आपण पोलिओमुक्त करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतंय की दक्षता कधी घेतलेली बरी आहे का नाही. छान. एकंदरीत सर, रिठे सर, नवले सर आणि कुंटुरकर सर तुमच्या माध्यमातून 28 जून हा राष्ट्रीय पल्स पोलिओ दिन आपण साजरा करणार आहोत आणि या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये काय काय उपाययोजना केल्या गेलेल्या, किती बूथ लागणार आहे, कसे कसे करणार आहे, तिथं काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे, इतंभूत आपण माहिती सांगितली. पण माझी पण एक अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांना देखील या संदर्भात या पद्धतीची जनजागृती व्हावी यासाठी आपणही काय आवाहन करणार सर, रिठे सर आणि नवले सर? माननीय जिल्हा अधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल, आयसीडीएस असेल आणि विविध विभागांच्या अंतर्गत त्यांच्या सहभागाने आणि त्यांच्या सहकार्याने आतापर्यंत आपण ही मोहीम राबवत आलेलो आहे. तर माझं सर्व जनतेला एवढंच आव्हान आहे की जर कोणी आपल्या घरामध्ये 0 ते 5 वर्षाखाली जर कोण बालक असेल तर त्या दिवशी आपण जवळच्या बूथवर जाऊन लसीकरण करून घ्यावं असं मी आवाहन करतो. रिठे सर, आपण काय सांगता? मी सर्व नागरिकांना हेच विनंती करू इच्छितो की ही राष्ट्रीय मोहीम आहे आणि यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आपले माननीय महापौर कविता मुळे मॅडमनी काल आवाहन केलेलं आहे सर्व नागरिकांना. त्याचबरोबर आमचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे सर यांनी पण काल आवाहन केलेलं आहे. या आव्हानाला जनता निश्चितच प्रतिसाद देईल आणि ही मोहीम 100% यशस्वी करेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. छान. एकंदरीत सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये पोलिओची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी सर्वतरी प्रयत्न आपण आपल्या सामूहिकरीतीने केलं तर नक्कीच ही मोहीम अजून चांगल्या रीतीने यशस्वी होईल याबद्दल शंका नाही. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात आपली जी जनता आहे आपल्या बाळांना घेऊन 0 ते 5 वयोगटातील त्या बूथवर येणार आणि पल्स पोलिओ यशस्वी करून दाखवणार असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. तेव्हा प्रत्येकाने या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा. डॉक्टर हनुमंत रिठे सर, डॉक्टर संतोष नवले सर आणि डॉक्टर बालाप्रसाद कुंटुरकर सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि नक्कीच आपल्या जनतेला आपण केलेलं आव्हान त्या आव्हानाला साथ देईल आणि आपल्या या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ते देखील सशक्त सहकार्य करेल अशी अपेक्षा करतो. आणि खास करून आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि या मोहिमेची प्रसिद्धी देण्यासाठी आम्हाला तुम्ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी नांदेड महापालिकेच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सर.